देखील याच प्लॉटवर 3-4 दिवसापूर्वी आले. आज तुम्ही देखील आलेला आहात. नेमका आदित्य ठाकरेंचा देखील हा आरोप होता की काही प्लॉट जे आहेत ते ढकलले जात आहेत. आता नेमकी तुम्ही काय पाहणी केलेली आणि काय निदर्शनास आलंय, कसं नियमबाह्य पद्धतीने काम चालू आहे? काल असं वाटतं आदित्य ठाकरे साहेब आले होते आणि त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलं. त्यांनी बरोबर म्हणाले, जे स्कूलचे शेजारी भूखंड असतात महानगरपालिका जनरली PG आणि RG आणि स्पोर्ट्ससाठी तो रिझर्व करतात. आणि हे तुम्ही याच्या समोर बघा, एक भूखंड आहे, तिथे त्यांनी CNGचा रिझर्वेशन ओरिजिनल होता. आता तो कॅन्सल करून तुम्ही हे जे भूखंड आहे इथे तुम्ही पेट्रोल पंपच्या रिझर्वेशन टाकताय. माझ्या टेक्निकल अडचण असा आहे की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे केंद्र सरकारचे आत येतात. तुम्ही पेट्रोल पंप जेव्हा परमिशनसाठी जाणार त्याच्या वेबसाईटमध्ये लिहिलं आहे की 50 मीटरचा डिस्टन्स पाहिजे. इफ देर इज अ स्कूल असेल, कॉलेज असेल, एज्युकेशन संस्था असेल. आता तुमच्या समोर, तुमच्या कॅमेरामॅनच्या समोर आम्ही हे मोजणी केलं आहे. ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल आहे आणि हे जे भूखंड आहे याच्यामध्ये फक्त 5 मीटरचे डिस्टन्स आहे. म्हणजे उद्या समजा स्टँडिंग कमिटी तुमच्या, मुख्यमंत्री साहेब तुमच्या, तुम्ही जर हे रिझर्वेशन बदललं तरी तुम्ही ते पेट्रोल पंप टाकणार नाही. कशाला? तुमच्या टेक्निकल अडचणी येणार आहे. आणि हे शेजारी बघा तुम्ही स्कूल आहे, हे लहान मुली जे आहे त्याचे सुरक्षाचे प्रश्न आहे. ओपन स्पेसचं सोड, आता मुंबईमध्ये काय असं गॅरंटी नाही ओपन स्पेस असणार आहे. तिथे नेव्हल फुटबॉल ग्राउंड आम्ही बघितलं. आदित्य ठाकरे साहेबांनी तिथे पण आंदोलन केलं. त्यांचे ठरलेलं आपल्या मित्रांना तुम्हाला द्या 2029 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, जितके देता द्या. पण जे भूखंड आहे या ते सुरक्षाचे प्रश्न आहे. आणि मी आता सरकारला 15 दिवसाचे अल्टिमेटम देतो. तुम्ही हे टेक्निकल बाब विचारात घ्या आणि हे जे 50 मीटरचं मी सांगतो तुम्हाला हे व्हेरीफाय पण करा. तुम्ही आज स्मार्ट आहे, हातात स्मार्टफोन पण आहे, बघा गूगल करून. आणि जर सरकारने, महानगरपालिकांनी हे निर्णय परत नाही घेतलं, मग हे शाळेमध्ये झेन अल्फा आहे, झेनझी पण आहे, आम्ही जोरदार आंदोलन या ठिकाणी करू. आदित्य ठाकरे ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस स्थानिक आमदार त्या म्हणाले होते की 50 वर्षापासूनची जी पेट्रोल पंपाची मागणी होती आता ती पूर्ण होते, तर काही लोकांना बघवत नाही आहे. बघा, जेव्हा तुम्ही हे निर्णय घेतलं की अदानी साहेबांना इथे सगळं देऊन टाकायचं, तुम्हाला ऑक्ट्राय नाका असेल, डम्पिंग ग्राउंड असेल, हे 256 एकरच्या मीठाघरची जमीन असेल, त्याचे डंपर येणार, ट्रक येणार, GCP येणार, त्याला पेट्रोल भरायला जागा नव्हतं. म्हणून अदानीच्या सोयीसाठी तुम्ही मुलुंड ईस्टमध्ये पेट्रोल पंप आणताय. मुलुंडमध्ये गेला 35 वर्षापासून BJPचा आमदार होता. काय केलं तुम्ही? कशाला तुम्हाला आठवण नाही आले? तुमचा मुख्यमंत्री 14 मध्ये आले होते 2014ला. कशाला रिझर्वेशन टाकलं नाही? आज अदानी साहेब येणार आहे, त्याच्या मोठं कन्स्ट्रक्शन होणार आहे, बांधकाम होणार आहे, डंपर्स, ट्रक, JCP साठी पेट्रोल पाहिजे ना. कुठे जाणार ते लोक? ते बिचारे लोकांना वेस्टमध्ये जायला लागेल. त्याच्या सोयीसाठी पेट्रोल पंपच्या काढलं आहे. पण याच्यामध्ये टेक्निकल बाब असेल आणि याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल पंप काढू शकत नाही. म्हणून आज मी मुख्यमंत्री साहेब आणि मुंबईची जे आपले MC आहे, म्युन्सिपल कमिशनर आहे अश्विनी भिडे, यांना एक पत्र पाठवलं आहे आणि हे टेक्निकल बाब जे टेक्निकल ग्राउंड त्याला सांगितलं आहे आणि 15 दिवसाचे वेळ देतो. आणि पर्याय जागा पण आहे ना. ऑक्ट्राय नाकाचे 18 एकर जमीन मोकळं आहे. ऑक्ट्राय नाका बंद झालेला आहे आणि मुलुंड ईस्टसाठी 1 नाही 2 पेट्रोल पंप द्या. वेस्टमध्ये आणि ईस्ट, तिथे ईस्टमध्ये दोन्ही बाजूला, ईस्टर्न हायवेमध्ये दोन्ही बाजूला ऑक्ट्राय नाका होतं, ते बंद आहे. भूखंड पण आहे, काही प्रॉब्लेम नाही. शाळेपासून तो 250 मीटरचे लांब असेल तर तिथे तुम्ही करा. हे मागणी आहे आमची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.